महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांची पातळी आता बांबू पुराणावर आलेली आहे। एकनाथ शिंदेंनी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडून आता आरोपांच्या फैरी झडू लागल्यात। काय आहे नेमकं हे सगळं बांबू पुराण, तुम्हीच पहा। लोकसभेच्या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। विजयाचा स्ट्राइक रेट आणि मतांची टक्केवारी सांगितली जात असताना आता आरोपांचं बांबू पुराण सुरू झालंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बांबू लागवडीची माहिती देताना बांबू लागवडीची गरज असल्याचं सांगितलं। काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे। अरे असे लोक आहेत, सकाळी भोंगा वाजतो, बरोबर ना। मुख्यमंत्र्यांच्या बांबूबाबतच्या वक्तव्याचा धागा पकडत संजय राऊतांनी त्यांना जे समजलं ते बांबू पुराण समजावून सांगितलं। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाहीये। तो काढण्याचे ते प्रयत्न करतायत, त्याच्यामुळे त्यांना स्वप्न सुद्धा बांबू बांबू दिसतो, एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू। आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल। मुख्यमंत्र्यांनी वृक्षारोपणाबाबत माहिती दिली, पण त्याचा संजय राऊतांनी वेगळा अर्थ लावून घेतल्याचा टोला हा संजय शिरसाटांनी लगावला। मुख्यमंत्र्यांनी जे काही बांबूचं उदाहरण दिलं होतं ते इतर माध्यमातून होतं, पण ह्यांना ते टोचलं। खऱ्या अर्थानं आम्हाला बांबू लावायची कुणाची ताकद नाही, हे आम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे। म्हणून खऱ्या अर्थानं काँग्रेसने आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने या उबाठा गटाला लावलेला मोठा बांबू आहे। वृक्षारोपणापासून सुरू झालेल्या बांबू लागवडीच्या मुद्द्याला वेगळंच वळण लागलं। राजकारणातल्या या बांबू पुराणामुळे कार्यकर्त्यांचं मात्र चांगलंच मनोरंजन झालंय। महेश महाले, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।